स्वामी समर्थ, की आता तुम्हाला सोना माहिती असेल, की माझी बोर्डाची परीक्षा सुरू आहे आणि त्याच्यातच बरेच जण असं टेन्शन होतं, की तू शूट का करतोय? बोर्डाच्या एक्झाम सुरू आहेत तर वगैरे, वगैरे. तर सर्व गोष्टी काही-काही व्हिडिओज आधीचे आहेत जे सेव्ह होऊन तुमच्यापर्यंत आता पोहोचतात आणि काही-काही व्हिडिओ करंटचे आहेत. पण त्याच्यात काही एवढं टेन्शन नाही, होऊन जातं सर्व गोष्टी. ओके. तर त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न होता, की बऱ्याच जणी मला कमेंट केल्या होत्या, की "दादा तुझा नवीन चष्मा आलेला आहे वाटतं, दिसतोय." तर हो, मी नवीन चष्मा घेतला आणि त्यामागचं कारणही शेअर करतो. कारण जो माझा आधीचा चष्मा होता ना, तो बराचसा खराब झाला होता आणि त्याला 4 वर्ष सुद्धा झाली होती. तर मी त्याला यूज करत होतो. तर नंतर मग मला वाटलं, की खरंच आता चष्मा आपण चेंज केला पाहिजे. कारण नंबर्स पण कमी वगैरे होत असतो. तर मग तोच माझा प्रॉब्लेम झाला होता. तर मी नंबर काढला नीटनेटका, सविस्तर, छान आणि त्याच्यानंतर मग मी विचार केला, की नवीन आपण छान करू काहीतरी. तर म्हणून मग मी अशा प्रकारची फ्रेम घेतली, जी मला खूप आवडली. सर्कल शेपमध्येच आहे, पण खूप छान दिसतोय. तो माझ्या फेसिंग अकॉर्डिंग सुद्धा खूप सुंदर दिसतोय. तर मग मी हा घेतला आणि हा मी कुठून बनवला तर हा मी कॉटनरी स्टेशन जवळ जे राईट व्हिजन म्हणून आहे स्टोअर लेन्स 24 तर मी तिकडनं बनवला. खूप सुंदर त्यांनी चष्मा बनवलाय आणि म्हणजे म्हणाल ना तर ते आमचे फॅमिली चष्मेवाले झाले. ते म्हणजे बरेच असे चष्मे आम्ही त्यांच्याचकडे बनवलेत. म्हणजे माझ्या बहिणीचा, वडिलांचा. माझे तर मी 2-3 वेळा चष्मा त्यांच्याकडे बनवलाय. मी 4-5 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी तरी कमीत कमी चष्मा चेंज करतो. कारण तो करावाच लागतो. तर 4 वर्षानंतर मग मी माझा चष्मा चेंज करतो. सो तिकडे मी 2-3दा तरी चष्मा माझा मी बनवलाय. पण इतकी प्रीमियम क्वालिटी मला कुठल्याही शॉपमध्ये मिळाली नव्हती. प्लस बाकीच्या सर्व गोष्टी. कारण मी आधी पण जेव्हा माझा लहानपणापासून चष्मा आहे, 3रीच्या पासून चष्मा आहे मला. तर मी तेव्हापासून चष्मा यूज करत होता. तेव्हा आम्ही इथे-तिथे दुसरीकडे पण चष्मा बनवायचो. तो आम्ही हे आम्हाला शॉप मला एकतर माहिती नव्हतं. माझ्या एका भावामुळे ती गोष्ट मला समजली. तर आम्ही दुसरीकडे चष्मा बनवायचो. पण तोच चष्मा मला 2 वर्षानंतर बदलावा लागायचा आणि त्यांचा ऑलरेडी माझ्या डोळ्याचा नंबर जास्त आहे. सो मग तो अशी जाड-जाड दिसतो आणि तीच तसंच ते मला द्यायचं ना, त्याची क्वालिटी नीट असायची किंवा बाकीच्या सर्व गोष्टी आणि तो लगेच 2 इयर्सनी लगेच खराब होऊन जायचा. पण जेव्हापासून मी ह्या नाईट व्हिजनच्या इथे मी बनवला ना चष्मा, खरंच तुम्हाला एकदम सांगतो, की चष्म्याची क्वालिटी आणि जी काच आहे ना, तर ती सुद्धा खूप बेस्ट ऑफ बेस्ट आहे आणि दादा ते जे आहेत, दादा ते तुम्हाला चांगल्याच गोष्टी प्रोव्हाईड करणार आहेत. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो आणि खूप साऱ्या अशा छान-छान गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे फ्रेमचे चॉईसेस पण एक नंबर आहेत. तुम्हाला जशी हवी तशी फ्रेम ते तुम्हाला रिकमेंड करतील. इतक्या सुंदर-सुंदर फ्रेम्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. जर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांच्या सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो आणि चष्म्याबद्दल त्यांनी काय-काय अशी नवीन माहिती सुद्धा पोहोचवलेली आहे. तर ती काय माहिती आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. चला. तर जसं की आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं, की बाकीच्या पुढे काय ज्या काही गोष्टी आहेत. तर जेव्हा तुम्ही चेकिंग करता, जेव्हा तुम्ही इथे येता, तर तुम्ही तुमच्याकडनं ते लोकं अशा प्रकारे चेकसुद्धा करून घेतात आणि जर तुम्ही तुमच्या डॉक्टरकडून नंबर घेऊन आला असाल, तर ते तुम्हाला डायरेक्टली त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला चष्मा बनवून देतात. पण त्याबद्दल तुम्ही थोडी काळजी बाळगा, की पुन्हा एकदा ह्यांच्याकडे एकदा चेक करा. नाहीतर तुम्ही एक नंबर घ्याल आणि तो नंबरचा तुम्ही द्याल बनवायला, पण नंतर मग तुम्हाला दिसलं नाही, नाही दिसलं ह्याच्यात खूप सारे मग प्रॉब्लेम्स, इश्यू क्रिएट होत असतात. मग नंतर बरेच जण दुकानदारालाच म्हणजे जे चष्मा बनवले आहेत त्यांनाच ब्लेम करतात. तर असं करू नका. त्यांच्याकडे ऑल मशीन्ससुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला ज्या प्रकारे टेस्ट करायचं असेल म्हणजे चेकिंग करायचं असेल नंबरचं, तर तशा प्रकारे तुम्ही तिथे करू शकता आणि खूप छान कम्फर्टेबली वगैरे सर्व गोष्टी आहेत इथे आणि म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करतो ही गोष्ट. आणि मी स्वतःसुद्धा आता तुम्हाला मी मगाशीसुद्धा सांगितलं आणि तुम्हाला पुढेसुद्धा सांगेन आणि आतासुद्धा तेच सांगतो, की ह्या शॉपबद्दल ना खरंच खूप छान असा अनुभव आहे आम्हाला. पूर्ण माझी फॅमिली ह्यांच्याकडनं चष्मा बनवते आणि खरंच खूप छान त्यांच्याकडे सर्व गोष्टी आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टास्क आला माझ्यासाठी, की तो म्हणजे फ्रेम चॉईस करण्याचा. तर काय आलं माहिती आहे, आधी त्यांच्याकडे व्हरायटी आहे तशी फ्रेममध्ये बरीच व्हरायटी आहे. पण माझा चष्म्याचा नंबर जास्त असल्याच्या कारणामुळे मला मोजकी काय-काय त्यांनी व्हरायटी दाखवली. कारण माझ्या फेसनी, माझ्या चेहऱ्याचा जो आकार-वाकार आहे, तर त्याच्यानुसार त्यांनी मला काही फ्रेम्सच्या आयडियाज दाखवल्या होत्या. तर एक स्क्वेअर टाईपमध्ये आणि एक असं नॉर्मल जो लंबगोल असतो तशा प्रकारेमध्ये त्यांनी मला दाखवलं. पण तो मला आवडला कारण आधी मी यूज करून झालो होतो स्क्वेअर टाईपमध्येच्या वगैरे. तर म्हणून मी हा चॉईस केला.
त्याच्यानंतर आता तुम्हाला एक डिफरंट दाखवतो बघा. नॉर्मल ज्या काचा असतात, ग्लासेस असतात, त्याच्यात तर कुठलीही मोबाईलची रेज किंवा कुठलीही लाईट अशी रिफ्लेक्ट होते आणि ह्यांच्याकडे मिळणारी जी ग्लास आहे ती ग्लासबद्दल तुम्हाला मी दाखवतो. त्यांनी पुढे सुद्धा एक्सप्लेन खूप छान पद्धतीने केलं आहे. तर बघा अशा प्रकारची लाईट बघा त्यांनी ती मारली आहे, पण ती लाईट रिफ्लेक्ट होत नाही आहे, त्याच्यातनं ती दिसत नाही आहे. बघा खालती तुम्हाला बुकमधून पण तो फरक दिसत असेल आधीच्या काचचा आणि आताच्या काचचा. ह्याच्यामुळे खूप फरक पडतो तुमच्या डोळ्यांवरती. ये आपने जो अभी मुझे बताया अभी आप कोई भी ग्लास ओरिजिनल लेते हो, आपको कैसे मालूम चलेगा ये ग्लास ओरिजिनल है? ओके। हो सकता है ना आपको कोई ब्रांड बोल के, कंपनी बोल के नॉर्मल डाल सकते हैं, बराबर ना? तो कभी भी ओरिजिनल ग्लास जो रहता है ना, ग्लास के अंदर में कंपनी का वाटरमार्क रहता है। जैसे अभी ये प्राइम है, ठीक है, आपको कैसे मालूम चलेगा भाई प्राइम के ग्लासेस है? ये देखो, ये प्राइम है, दिख रहा नाम? सीधे डिफरेंस है बघ दिसतंय. दिसतं ना? तो ग्लास मतलब नाम है उनके मालूम चलता है ग्लास अपना ब्रांड है कि नहीं है। काफ़ी सारा दुकान वाला बोलता है ब्रांड, बोलता है मैं ब्रांड डाल के देता नहीं हूँ। कभी भी किधर भी लो आप, मैं नहीं बोल रहा अपने लो इधर भी, किधर भी लो, शॉप वाला से पूछो ये ग्लास ब्रांड है कि नहीं, ब्रांड है तो क्या प्रूफ है? कुछ भी ओके. इसका प्रूफ रहता है, कंपनी बिना प्रूफ का आता ही नहीं, कंपनी में प्रूफ देता ही है कुछ ना कुछ। जिथे आता मी चष्मा बनवायला आलो तिकडचे सर आपल्यासोबत आहेत आणि ते खास तुमच्या सर्वांसाठी, जर तुम्ही व्हिडिओज बघून जर इथे आलात त्यांच्याकडनं चष्मा बनवण्यासाठी, तर ते खास तुमच्यासाठी ऑफर्स घेऊन आलेत. तर ते काय ऑफर्स आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करतील प्लीज सर. आपका वीडियो देख के जो भी आएगा उसको 500 रुपीज का वॉचर मिलेगा, ओके. और प्लस वीडियो देख के आया तो उसको फ्रेम भी फ्री मिलेगा, प्लस सोल्यूशन भी फ्री मिलेगा लेंस क्लीनर वाला। और दूसरी बात जो 500 का वॉचर है, आप 2000 के खरीदी के ऊपर में कुछ भी आप खरीदी कर तो 500 रुपये आपको लेस हो जाएगा ऐसा। आधी पण त्यांनी आपल्याला सांगितलं बरेच काय काय ग्लासेसमध्ये फरक असतात ते पण त्यांनी आपल्याला सांगितलं. प्लस ते आपल्याला खूप छान अशी ऑफर सुद्धा देत आहेत आणि अजून काय तुमच्याकडे छान असे असतील सर्वांसाठी जे जे काही गर्ल्स बॉईजसाठी ग्लासेस. है ग्लासेस भी अच्छी है, फ्रेम भी काफी एकदम नया डिजाइन आपको मिल जाएगा और काफी कम प्राइस में मिलेगा। पहली बात आपके वीडियो देख के जो भी आएगा या तो वीडियो दिखाएगा तो उसको फ्रेम पूरा ही फ्री मिलेगा। एकदा ऍड्रेस तुमचं शॉप एक्झॅक्टली कुठे आहे? कॉटन ग्रीन स्टेशन से 2 मिनट के वॉकिंग डिस्टेंस है, दो दुकान छोड़ के डीमार्ट, ओके. फेरबंदर माड़ा कॉलोनी। तर तुम्ही बघितलं दादांनी खूप छान एक्सप्लेन केलं की चष्म्याबद्दल पण मी स्वतः पहिल्यांदा या सर्व गोष्टी मला समजल्या की चष्म्याबद्दल पण खरंच एवढ्या सर्व गोष्टी असतात. आधी पण त्यांनी एक्सप्लेन केला होता जो माझा जुना चष्मा होता जो तुम्हाला आधीच्या बऱ्याच व्हिडिओज मध्ये दिसत असेल, तर त्याच्यात पण त्यांनी सर्व गोष्टी केल्या होत्या. त्याच्यात त्यांनी एक्सप्लेन सुद्धा केला होता, पण तेव्हा मी एवढं युट्यूब वरती नव्हतो, सो मग मी तेव्हा युट्यूबचं काही असं केलं नव्हतं किंवा त्यात मी शेअर केलं नव्हतं. पण खरंच एवढ्या सर्व गोष्टी चष्म्यामध्ये असतात आणि त्यांनी जो चष्मा दिलाय, ह्या आधीचा सुद्धा चष्मा आणि हा आताचा सुद्धा चष्मा बेस्ट ऑफ बेस्टच ते त्यांच्या कस्टमरला देतात. आणि मला तर फुल गॅरंटी आहे आणि मी फुल 100% गॅरंटी देईन की खूप बेस्ट ऑफ बेस्टच तुम्हाला तिथे ट्रीटमेंट मिळणार आहे किंवा बेस्ट ऑफ बेस्टच तुम्हाला त्या सर्व गोष्टी मिळणार आहे. तुमच्यापर्यंत जे प्रोडक्ट येत आहे ना चष्म्याचं, ते खूप बेस्ट येणार आहे आणि त्याच्यात पण बरीचशी अशी व्हरायटी असते. अप्पर म्हणजे सर्वच काही गोष्टी आहेत. तर ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जसं जमतंय त्याच्यानुसार. आता त्याचा प्रश्न राहिला पैशाचा किंवा किती कॉस्टला वगैरे बसतो वगैरे, वगैरे, वगैरे. तर माझा तरी चष्मा माझा नंबर हेवी आहे. सो मला तरी 6,000 to 7,000 च्या रेंजच्या अंडर बसतो नेहमी. आता तुमच्या नंबरच्या नुसार असेल कारण तशी त्यांनी फक्त पैसे बघू नका की त्यांनी तुम्हाला एवढे पैसे चार्ज केले किंवा एवढ्या सर्व गोष्टी केल्या. पण त्यांनी जी क्वालिटी तुमच्यापर्यंत जी पोहोचवली आहे ना, तर ती पूर्ण त्याच्यापेक्षाही माझ्या मते बहुमोलाची असावी. असं त्यांनी क्वालिटी तुम्हाला दिली आहे. आणि जी काचेचं त्यांनी त्या लाईट्स मारून सुद्धा दाखवलं, जे आपण फोनच्या रेज आपल्या डोळ्यावरती येतात किंवा बाकीचं आपण टीव्हीज बघतो, तर त्याच्याने सुद्धा तुमच्या डोळ्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही. अशी काच ते तुम्हाला प्रोव्हाईड करतात. तर तुम्ही फक्त अमाउंट बघू नका. तुमचा जर नंबर कमी असेल, तर मग तुम्हाला तुमचं कॉस्ट पण कमी पडेल. आता माझा नंबर तर हेवी आहे, तुम्हाला नॉर्मली समजली पण दिसत असेल. पण त्या सर्व गोष्टी आहेत. तुमच्यावरती तुम्हाला डिपेंड आहे, की तुम्ही कसं काय घेता आणि ते तुम्ही तुम्ही तिथे गेलात ना दादांकडे, तर ते तुम्हाला नक्की काही ना काहीतरी छान-छान सांगतील आणि प्लस तुम्हाला चांगलं इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा वाटेल, की खरंच काहीतरी माहितीपूर्वक आहे ही गोष्ट आणि खरंच आहे आणि मला तर लास्ट टाईम पण त्यांनी एक्सप्लेन केलं होतं, तेव्हा मला काय एवढं समजलं नव्हतं कारण तेव्हा माझी फॅमिली नीटनेटक्या सर्व गोष्टी बघायची. पण आता काहीतरी आपण मोठे आहोत किंवा आता आपल्याला काही गोष्टी समजतात म्हणून आपण त्या गोष्टी बघतो. आणि त्याच्यातून मला खरं वाटलं, की खरंच ही खूप बेस्ट अशी गोष्ट आहे असं मला वाटलं. तुम्ही दादांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता.
कुरिअरचं माझ्या मते मला वाटत नाही की काही अशा गोष्टी होऊ शकतील. तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करा. जर तुम्ही तुमचा नंबर जर तुम्ही त्यांना दिलात. पण मला तरी असं वाटतं की कुरिअरच्या हिशोबाने ही रिस्की पडू शकतं. कारण कधी कोणाचा नंबर डिसमेंटल होऊ शकतो किंवा बाकीच्या सर्व गोष्टी. तर तुम्ही जर स्वतः येऊन करत असाल तर प्रश्न वेगळा आहे. ओके. तर प्रॉपर तुम्हाला मी ॲड्रेस सांगतो. प्रॉपर एकदम त्यांनी सुद्धा सांगितलंय. पण मी सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा पिन करतो ॲड्रेस. कॉटन ग्रीन स्टेशन आहे हार्बर लाईनचं. तिकडनं तुम्ही एक्झिट केलात, बाहेर आलात ना, की तुम्हाला एक गगनगिरी महाराजांचं छोटंसं मंदिर दिसेल. गगनगिरी महाराजांचं मंदिराच्या इथे जर तुम्ही आलात, तर तिथे समोरच तुम्हाला लेफ्टच्या साइडच्या दुकानाची सगळी लाईन आहे. तिकडे तुम्हाला राईट व्हिजन नावाचं दुकान दिसेल. अगदी बेस्ट आणि खूप छान दुकान आहे. नक्की एकदा जावा, व्हिजिट द्या दुकानाला जर तुम्हाला चष्मा खरंच खूप चांगला आणि खूप बेस्ट हवा असेल. बरेच जण म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की माझ्या अकॉर्डिंग जे काही मी प्रमोट केलंय आणि ज्या काही मी काही गोष्टी सांगितल्या, तर माझा त्या मागचा हेतू एकच आहे, की मला जी वस्तू चांगली मिळाली, तीच वस्तू तुम्हाला सुद्धा मिळू दे आणि त्या सर्व गोष्टी सुद्धा चांगल्या होऊ देत. हाच माझा नेहमी प्रयत्न असतो आणि समोरच्याला सुद्धा त्या गोष्टीचा आनंद थोडाफार का होईना पण होतोच होतो. तर असो आजचा व्हिडिओ होता. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.